पहिला बॉल फुल टॉस, अनिकेतची ताकद, फेकून दिला सीमा पार, 6. भारती यार पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. पुन्हा बॅटची मोठी गडा लागली. यावेळेस डीप मध्ये थर्ड मॅन रिजन मध्ये बॉल झाला ट्रॅव्हल. फिल्डर आहेत. सेकंडचा कॉल मिळतील 2. धावा 8 धावफलकावर आपण पाहतो. 4 षटकांची देखील लढत आहे आणि अगदी आपण पाहिलं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट प्रत्येक सामना 4 षटकांचा म्हणजे आयोजन देखील जबरदस्त आहे. कौतुक करावं लागेल कारण भरपूर ठिकाणी आपण पाहतोय किती मोठी स्पर्धा असू द्या, किती पारितोषिके जास्त असू द्या, पण 4-3 हे आयोजन आपण नेहमी पाहतो. पण इथे शाहूराजे मित्रमंडळ नवीन वडवली आयोजित वरुण इन्फ्रा ट्रॉफी महाराजातील रॉयल रिसॉर्ट पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. समोर मिस टायमिंग व्हॅकंट एरियामध्ये बॉल, कोणताही फिल्डर जवळपास नाहीये. सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातील तिसरा आणि दुसऱ्या फेरीतील पहिला चिखलोली विपक्ष सामना आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. तो फ्रेंडशिप 11 मोहपाडा. टॉस जिंकून चिखलोलीने प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि पहिल्या मॅचमध्ये अजूनही आठवते अनिकेत मतेने ज्या प्रकारची बॅटिंग केली. 45 क्लासिकल इनिंग. ऑन साईडला हा फॉर्म फुल बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल. पहिल्या टप्प्यावरती बॉलचा अनुमान लावता आला नाही फिल्डरला आणि सीमारेषेच्या बाहेर धावा 4. अंबिशिव आणि पिंपळीवाडी. ओ हेस्ट उद्ध्वस्त. विकेट नंबर 1. धक्का पहिला चिखलोलीला. पहिल्या फेरीतील तिसरा सामना गावदेवी अंबिशिव आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी पिंपळीवाडी हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा पहिल्या फेरीतील तिसरा सामना असेल गावदेवी पिंपळीवाडी त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी अंबेशिव आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल राधे 11 कुगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये शाहूराजे नवीन वडवली. म्हणजे मला वाटतं आयोजन करता संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि मला वाटतं संदीप इन ॲक्शन असतील आजच्या अंतिम मॅच मध्ये. चिकू गोलंदाजी मार्कवरती येत आहेत आणि जर चिकूने 3 बॉल 3 विकेट घेतले तर डीके यांच्याकडून काहीतरी स्पेशल गिफ्ट असेल. ते चिकूला फक्त माहिती आहे काय असणार आहे ते. गोलंदाज चिकू ओव्हर नंबर 2 13 झाल्यात. ऑन साईडला बॉटमहँडचा वापर करत असताना ऑन साईडला फ्लिक केलाय डीप मध्ये मिड विकेटला. सिंगल पूर्ण. सेकंडचा कॉल मिळतील 2. धावसंख्या 2 ने पुढे. टोटल 15. 15 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड वॉज स्टिल इन प्रोग्रेस. पहिल्या फेरीतील तिसरा सामना. दोन्ही टीम रिपोर्टिंग करा. कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल या गोष्टीची नोंद घ्या. अंबेशिव आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी पिंपळीवाडी. समोर उडवलाय आणि भरपूर लांब. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर.
षटकार. यावेळेस पुन्हा एकदा भरपूर उंच आणि भरपूर लांब देखील काय षटकार ठोकतोय मैदानामध्ये. ताकद आपल्याला पाहायला मिळते फलंदाज मतेची. अनिकेत मते ऑन फायर, बॅक टू बॅक दुसरा ठोकलाय. यापूर्वी एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट आणि यावेळेस ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर मायटी हिट. धावसंख्या या दोन षटकारांच्या मदतीने पुढे 27. हाफ ट्रॅकर आडव्या बॅटने ऑन साइडला खेळायचा होता. चिकू गोलंदाजी मार्कमध्ये आणि चिकूने आतापर्यंत 4 बॉलमध्ये जवळपास 14 रन खर्च केलेल्या. थोडीशी महागडी गोलंदाजी मी म्हणेन. या येणाऱ्या 2 बॉलमध्ये कमबॅक करावा लागेल त्याला देखील. मतेची विकेट महत्वाची आहे, पण मते थांबायचं नाव घेत नाहीये. हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओ द लॉंग ऑफ इन टू द क्राउड. इट्स अ मॅसिव्ह हिट. महाराजा द रॉयल रिसॉर्ट सिक्सर. व्हाट अ शॉट वॉज दॅट. स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॅट स्विंग जोरदार. खोला टाकण्याचा प्रयत्न, खोदून काढला आणि फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऑन साइडला पुन्हा भरपूर सर्वात मोठा षटकार मला वाटतं स्पर्धेतील असेल. हा देखील दमदार. आणखीन एक 6. सतत जरी आपण पाहिलं तर दरम्यान 2 षटकांचा खेळ ते पूर्ण होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटल्यावरती 39. भरपूर चांगली टोटल. येणाऱ्या पुढच्या 2 ओव्हरमध्ये कुठे ना कुठे आणखीन 20-22 जरी धावा एकवटल्या तर एक भरपूर चांगली टोटल स्कोरबोर्डवरती सेट होईल. समोर उडवलाय. हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. ज्या प्रकारे रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा सगळीकडे सुरू आहे त्या प्रकारे काल हिंद केसरी पेडगावचं मैदान देखील जबरदस्त पार पाडलं. प्रत्येकाच्या नजरा देखील पेडगाव मैदानावरती होत्या. आज मला वाटतं आदत आणि बैल पेडगाव हिंद केसरी आहे. बैलगाडा शर्तीचं एक वेगळंच क्रेज राहिलेलं आहे अखंड महाराष्ट्रभर. आणि काल खऱ्या अर्थानं सर्वांच्या नजरा केवळ एका नंदीवरती होत्या. आणि काल हिंदगाव अंडर-19 सिद्धिविनायक संघाने देखील मेगा फायनल मारली आहे. कालचा दिवस हिंदगावसाठी भरपूर चांगला राहिला आहे. आणि काल बैलगाडा शर्यत शौकींसाठी दिवस जबरदस्त राहिला आहे. पण आता मात्र आजपासून सुरू झालेली ही स्पर्धा आपण पाहतोय. 4 दिवसीय क्रिकेटचा थरार. वरुण इन्फ्रा ट्रॉफी, महाराज आधी रॉयल रिसॉर्ट, पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा, शाहूराजे मित्रमंडळ, नवीन वडवली,
यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही दमदार स्पर्धा. बॅटची एज आहे की नाही? येस, एक्झॅक्टली आहे. बॅटची एज लागत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. वाघाची शिकार मैदानामध्ये. अनिकेत मध्ये बॅक टू द पॅव्हिलियन. बॉल तयार. बॅटची एज, बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. विकेट मिळते. सध्या तरी आपण पाहिलं तर 3 आतापर्यंत विकेट गमावले गेलेत. चांगली गोलंदाजी करतोय ओव्हर नंबर 3 मध्ये विकी, ज्याने मागील मॅच मध्ये देखील बॅटिंग जबरदस्त केली आणि 4थं षटक हाताळताना अत्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आणि सामनावीरचा किताब देखील त्याला मिळाला. सो मॅच विनिंग परफॉर्मर आहे तो. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील तिसरी लढत. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होतोय. निकेश उद्या मैदानामध्ये क्रमांक 5 चा फलंदाज दाखल झाला. आता विकी, वेगवान चेंडू विकीचा स्ट्रेट टू द फील्डर. कॅच कंप्लीट. विकेट हॅट्रिक संपादित करणाऱ्या स्पर्धेतला पहिला गोलंदाज नाव विकी. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली फ्रेंडशिप 11 मोहपाडा संघाकडून खेळत असताना. आज मात्र विकीने या मैदानावरती आपल्या नावाची वेगळी छाप सोडली आहे. पहिल्या मॅच मध्ये 4थ्या षटकामध्ये अत्यंत सुबक, सुरेख आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि आता या सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहतो ओव्हर नंबर 3 मध्ये तो आलाय आणि 3-13 करून टाकले समोरच्या संघाचे. अगदी आपण पाहतो वरुण इन्फ्रा ट्रॉफी महाराजा दी रॉयल रिसॉर्ट पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेतील पहिला गोलंदाज ज्याने विकेट हॅट्रिक संपादित केली. नाव विकी, गाव मोहपाडा. डबल हॅट्रिक कंप्लीट होईल का पाहायचं आहे. 3 तर मिळालेत. विकेटसाठी जाईल जरूर विकी. वेगवान होता. इथे देखील मिळाली असती कदाचित. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हर सगळे झाल्या पूर्ण. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जे काही कमावलं होतं चिखलोली संघानं, मी म्हणेन या ओव्हरमध्ये गमावलंय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपण पाहतो 46-46. हा फ्रॅकर होता. पूल करण्याचा प्रयत्न थोडे डबल माइंडेड राहिले. एक्झॅक्टली काय करायचं आहे शेवटच्या चरणापर्यंत कळालं नाही. बॅटरला देखील रनआउटची संधी आणि विकेट मिळेल. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय आणि बायच्या स्वरूपात ही धाव देखील मिळेल.
टॉस, उडवलाय बॉल, पाठवलाय लॉंग ऑन वरून, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6. बॉल तयार. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. फिल्डर आहेत. अनुमान लावलाय का योग्य? हो, चिकून सुंदर झेल टिपलाय आणि फलंदाज इथे बाद होतोय. सुरुवातीला असं वाटलं की 65 ते 70 पर्यंत सहज चिखलोली संघ पोहोचेल, पण त्यानंतर विकेटच्या ओव्हरमध्ये आलेले 3 विकेट आणि 6 विकेट आता टोटल गमावल्यात. पण रन संख्या चांगली आहे. मी म्हणेन टोटल स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 53 लागल्यात. ज्या येतात गोलंदाजी मार्कवती, ज्यांनी गोलंदाजी देखील चिखलोली संघासाठी चांगली केली आहे. महत्वपूर्ण चिखलोली संघाचा गोलंदाज देखील आहे. आता बॅटिंग करताना 8व्या क्रमांकावरती संधी मिळाली आहे. यार 3 to go. बॅट चेंज. बॉल विकेट कीपरच्या हातात. 1 more विकेट डाऊन. पिंपळवाडी संघाचे संघ गणतर आम्हाला जोडले गेलेले आहेत. गावदेवी आंबेशिव कॅप्टन. चला लवकर. कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये आपण मित्रांनो टॉस करतो, हे विसरून चालणार नाही. इथे मिस टायमिंग जरूर आहे. फिल्डर दूर आहेत. गॅप मध्ये निघाला बॉल. चिकू जरूर चांगली फिल्डिंग करतील पुन्हा. अफलातून क्षेत्ररक्षण चिकूचं आपल्याला पाहायला मिळालंय आणि रनआउटची देखील इकडे आणखीन एक विकेट. एका पाठोपाठ एक फलंदाज मात्र बाद होत आहेत. 54 धावा झालेल्या आहेत. 54. पंचावन्न धावा असतील कदाचित. येस 55. 55 धावा आहेत धावफलकावरती आणि ऑन साईडला उंच खूप आहे. लांब किती ते पाहायचं आहे आणि शेवट झालाय गोड. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 झाल्या धावा. त्या एकंदरीत धावफलकावरती 61 आणि 62 धावांचं आव्हान असणार आहे आता खेळाच्या उत्तरार्धामध्ये. एकसष्ट धावा तब्बल धावफलकावरती लागतात. 62चं टार्गेट आहे. टॉस केला जाईल पुढच्या सामन्याचा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण लगेच. पहिल्या फेरीतील सामना हा तिसरा असेल, जिथे अगदी आपण पाहिलं तर एका बाजूला गावदेवी पिंपळोलीवाडी, दुसऱ्या बाजूला गावदेवी आंबेशिव हे 2 संघ पाहायला मिळतात. पिंपळोलीवाडी संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. भरपूर वेळ जाणं झालं येऊन, त्यामुळे प्लीज गावदेवी आंबेशिव कॅप्टन लवकर या आपण.
62 धावांचं टार्गेट आहे 62. आणि जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलापूर मार्क्युली शेख नामवंत आणि लोकप्रिय समालोचक बदलापूरचे मुलुक मैदानी तोफ पुन्हा एकदा बदलापूर समालोचन समिती विद्यमान उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सरांचा आवाज ऐकूया आपण उत्तरार्धामध्ये. थँक्यू सो मच. प्रथमेश ठाकूर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. 62 धावाचं टार्गेट या मॅचमध्ये आणि त्यात लक्षात पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी रोहनच्या साथीने आता दाखल झालाय प्रसाद. तर बॉलिंग ट्रॅकवरती अनिकेतमध्ये राईट नंबर द विकेट. पहिलाच बॉल टर्न केला ऑन साईडला मिड विकेटला खेळाडू आहे डीप मध्ये पोहोचतात वेगानं बॉलवरती क्षेत्ररक्षक पोहोचले उचलून फेक करतील 2 धाबा एकपटाचा प्रयत्न आणि या 2 धाबा प्रचंड वेगाने एकपटा जातील. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 2 आकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळेल. मुख्य व्यासपीठ पूर्णपणे तुम्हाला पार मिळेल. आता हळूहळू भरत चाललंय कारण मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय नुकताच आगमन झाले आमचे बदलापूर वागणी संघटनेचे उपाध्यक्ष संतोष मामा म्हात्रे यांचं आगमन झाले. वेलकम स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न नाही जमलं. प्रॉपर बॅटरी बॉलचा संपर्क नाही आहे त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती होत असताना अनिकेत बतेला तुम्ही पाहताय या मॅचमध्ये चांगली बॉलिंग अनिकेत करतोय कारण पहिल्या बॉलवरती 2 आल्यानंतर पुढचा बॉल डॉट फेकलाय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय चॉक करण्याचा प्रयत्न ऑन साईडला डीपमधून खेळाडू पोहोचतात. अक्षय सोरका ते कॅप्टन बॉलवरती पोहोचलेत. उचलण्यामध्ये थोडासा वेळ घेतला घरंगळत राहिला चेंडू आणि त्यानंतर 2 धाबा प्रचंड वेगाने एकपटात जातील. त्यामुळे टीमची टोटल आता पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 2 धाब्याच्या मदतीनं टीमची टोटल 4 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. चांगली सुरुवात या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते टीम चिखलोली संघाच्या माध्यमातून कारण 62 धाबा त्यांना थांबवायचे आहेत. याच अनुषंगानं बॉडी ट्रॅकवरती अनिकेतमध्ये लांबून घेतण्याचा प्रयत्न होता. इथे देखील तुम्ही पाहताय टप्पा पडल्यानंतर प्रचंड वेगानं बॉल निघून चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये डॉट. नो बॉल आणि त्यावरती जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या 5 धाबा इथे भेटतील 22च्या स्वरूपात. षटकार बासष्ट धाबाचं लक्ष या मॅचमध्ये आणि स्टपच्या बॅटमधून हा षटकार आला आहे आणि त्यानंतर एक चिकी सिंगल. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 16 धाबा धावफलकावरती पार मिळतील. ओव्हर नंबर 1चा खेळ जशी सुरुवात झाली असं वाटलं होतं की इथून
पूर्णपणे कमबॅक करेल गोलंदाज अनिकेत बत्ते या मॅचमध्ये. परंतु मैदानावरती तुम्ही पाहता, मी आधीच म्हटलं होतं आज या मैदानावरती स्टप्सचं बोलणं, त्याची बॅट बोलली भरपूर काही महत्त्वाची टीम मोहपाडा एरंदारसाठी, आणि ते चित्र तुम्ही पाहताय. 62चं लक्ष पहिल्या ओव्हरच्या अंती आपण पाहतोय 16 धाबा इथे बनल्यात, आणि अजूनही या मॅचमध्ये आपण पाहतोय 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे, आणि जर पहिल्या ओव्हरमध्ये 16 बनल्यात तर 18 बॉल 46 धाबाची गरज या मॅचमध्ये. टार्गेट तेवढं मोठं नाही आहे, परंतु तेवढं छोटं देखील नाही आहे या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 2 कोणत्या गोलंदाजाचा वापर करतील? हर्षद धोंडेच्या हातामध्ये बॉल तर विसावलाय जरूर, आणि या मॅचमध्ये आता कदाचित या धाबा इथून मात्र थांबवण्याचा प्रयत्न हर्षद करेल जरूर, परंतु प्रसाद मात्रे आणि त्यासोबत स्टप भन्नाट फॉर्ममध्ये असलेले हे 2 खेळाडू मैदानावरती तुम्हाला पार मिळतील. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा मैदानावरती रंगती आहे, आणि त्यामध्ये तुम्ही पाहता एक मोठी मॅच मैदानावरती जरूर तुम्हाला पार मिळेल. पावसाचं आगमन कालच्या दिवसामध्ये जरूर झालं, आज पावसाचं आगमन नाही आहे, परंतु षटकार चौकाराचा पाऊसच पडला आहे. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम सारा 11 चिखलोलीच्या माध्यमातून या मॅचमध्ये. समोर स्टप रोहन बालेरावला तुम्ही पाहता या मॅचमध्ये दाखल झाला आहे. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण जरूर पाहिला आहे, तोच विकी स्टप्स मैदानावरती तुम्हाला पार मिळेल. हां, हर्षद धोंडेच्या विरोधात पहिल्याच बॉलवरती आक्रमण, षटकार ठोकलाय, बॉल सीमारेषा पार. 22 धाबांचं लक्ष तुम्हाला पार मिळेल या मॅचमध्ये. 62 धाबाचं लक्ष आणि 22 धाबा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्यात. 62 धाबा चेस करत असताना अजूनही 40 बनवायचे आहेत या मॅचमध्ये. या स्पर्धेमध्ये खरं तर दोन्ही संघाला या मैदानावरती जिंकायचं आहे, कारण दोघांनाही आतापर्यंत ट्रॉफी लागली नाही आहे. त्यामुळे इथून जर या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाले तर एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जातील, यातील मात्र शंका नाही आहे. अंबेशूच्या विरोधात पिंपटोलीवाडी, आकाश तामाण्याच्या विरोधात विनायक गोरे. इथे देखील गतीमध्ये मिश्रण माहिती होतं हर्षदला, आणि कदाचित फंड देखील आऊट आहे. खरं तर पाहिलं होतं हर्षदनं पहिला बॉल प्रचंड वेगानं पोहोचला, आणि त्यानंतर त्यावरती आक्रमण करण्यात आलं, आणि लगेच पुढच्या बॉलवरती गतीमध्ये मिश्रण केलं. बॅटची आय थिंक बॅट लागली स्टंपला, हे चित्र आपण पाहिलं. पुढचा बॉल समीर मेहर दाखल झालाय. यावेळेस देखील बॅटची कडा होती, बॉल चालला मागे, एक सिंगल तिथे एक पडी दीपमध्ये क्षेत्रक्षे पोहोचेल, नाही थांबणार, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. समीरच्या बॅटमधून चांगली सुरुवात, चौकार. अजून एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक पोहोचतील वेगानं. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय, आणि भरधाव वेगानं या 2 धाबा इथे एक पडल्या जातील. धावफलक पुन्हा आता पुढे सरकत असताना 28 धाबा धावफलकावरती पार पेतील. हर्षद धोंडेला तुम्ही पाहता या मॅचमध्ये पहिल्या बरोबरती आक्रमण, जसा षटकार आला तसा कमबॅक त्याने केला. एक विकेट महत्त्वाची काढली आहे, आणि या मॅचमध्ये आता सिंगल डबलला प्राधान्य देत असताना समीर मेहरला तुम्ही पाहताय. 28 धाबा धावफलकावरती पार भेटतील. 62 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये, आणि त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना पुढचा बॉल. इथे देखील हाफ ट्रॅकरच होता, लाईन थोडीशी खराब. त्यानंतर अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बॉल केली, आणि 1 फॉर द ओव्हर.
इथे देखील फटका तर चांगला आहे, डीपमध्ये खेळाडू पोहोचतात वेगानं. सिंगल. धावफलक 30 बनल्यात, अजूनही 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 32 धाबाची गरज या मॅचमध्ये. 13 बॉल 32 धाबा टार्गेट. आता 62चं मोठं होतं, परंतु या मॅचमध्ये चांगली सुरुवात टीम एरंदाड केली आहे. यावेळेला देखील शेपट गोड करण्यात आला आहे. हर्षद धोंडे, अनुभव प्रचंड आहे या मॅचमध्ये. तुम्ही पाहताय डॉट बॉलची समाप्ती होत असताना 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 मध्ये 30 जर बनल्या तर 13 मध्ये 32ची गरज होती. आता 12 मध्ये 32 धाबा चेस करायची त्या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती आपल्याला पार मिळेल, परंतु कोणत्या बॉलरचा वापर करतील, कोणत्या गोलंदाजाचा वापर करतील या मॅचमध्ये, हा देखील प्रश्न आता उभा आहे या मॅचमध्ये. कारण समोर तुम्ही पाहताय एक ताकदवर खेळाडू प्रसाद बात्रेच्या साथीनं हैदराबादी समीर मेहर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही बॅटर बनणार फॉर्ममध्ये, परंतु यावर्षी मी म्हणेन थोडंसं रबर बॉल क्रिकेटमध्ये अपयश पदरी पडत आहे. या स्पर्धेमध्ये प्रयत्न करतील यात मात्र शंका नाही आहे, कारण पहिला सामना दोन्ही संघाने जिंकला. एक सामना जिंकत असताना अप्रतिम खेळ दोन्ही टीमचा आपण जरूर पाहिला. त्यामुळे आता ओव्हर नंबर 3 मध्ये कोणत्या बॉलरचा वापर करतील हे देखील आपल्याला पाहायचं आहे. जय. ओव्हर नंबर 3 मध्ये जय आलेत. जयला इथून मात्र विजय मिळेल की पराजय मिळेल ते देखील आपण पाहणार आहोत, कारण समोर समीर मेहर. समीर बद्दल जर बोलायचं झालं तर असा खेळाडू आहे ना, शेवटचे 4 बॉल 6 बॉल असतील, 3 बॉल असतील ते फेस करण्यासाठी तो दाखल होत असतो आणि जास्तीत जास्त मोठे फटके मारण्याचा विक्रम त्याच्या नावावरती आहे. परंतु आज या मैदानावरती 12 बॉल 32ची गरज असताना पहिलाच बॉल सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. यस्त्यांच्या लगत बॉल चाललाय श्रेष्ठच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती होत असताना यंगस्टर खेळाडू जयला तुम्ही पाहताय पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल न सुरुवात करत असताना चांगली गोलंदाजी करतो. 11 बॉल 32 धाब्याची गरज या मॅचमध्ये. समीर शपरहून ऑन साईडला रॉकेट पिकअप स्ट्रोक. पहिल्या बॉलवरती अभ्यास केला गोलंदाज काय टाकतोय आणि त्यानंतर पुढच्या बॉलला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड लाईनच्या पलीकडे. चेरन हा षटकार आलाय. 10 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. 26 धाबा इथून चेस करायचे. एक मोठा फटका जरूर आलाय. पुन्हा एकदा खेळला ऑन साईडला टर्न केलाय. पुन्हा एकदा बॉल जाईल बाउंड लाईनच्या बाहेर. आता एका टप्प्यावरती गेलाय. क्रिकेटचा क्लास झळकतोय. समीर मेहरचा ज्या खेळासाठी तो ओळखला जातो तोच खेळ आज तुम्हाला मैदानावरती पार मिळेल. बॉल सीमा पार, रन्स मिळतील 4 और मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार. 9 बॉल 22 धाबा या मॅचमध्ये यंगस्टर खेळाडूवरती विश्वास दाखवलाय, परंतु आतापर्यंत जयला मी मिळेल पराजय मिळते या मॅचमध्ये. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये त्यानं धावा खर्च केल्या 10 आणि आता पुढच्या 3 बॉलमध्ये कमबॅक करावा लागेल. 9 बॉल 22 धाबाची गरज असताना या मॅचमध्ये तुम्हाला जरूर पार मिळेल. दोन्ही संघ मोठ्या ताकदीने उतरलेत. संघर्ष तुम्हाला त्यांचा पार मिळेल. फुल टॉस, परंतु फटका पूर्णपणे फसलाय. नाराज आहे स्वतःच्या कामगिरीवरती. हेच तर क्रिकेट आहे. कधी कधी चांगल्या चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर जातात, तर कधी कधी फुलटॉस बॉलला देखील प्रॉपर कनेक्शन होत नाही. परंतु म्हटलं जातं ना, किस्मत भी बहादुरों का साथ देती है. ते चित्र आपण पाहिले. जसा टप्पा पडला ना, गोळीच्या वेगाने बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. त्यामुळे अजूनही या मॅचमध्ये 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 8 बॉलमध्ये 18 धाबा. 2 बॉल भरपूर महत्त्वाचे हे 2 बॉल या मॅचमध्ये. 32ची गरज असताना आतापर्यंत 14 धाबा खर्च केल्या, ते देखील फक्त आणि फक्त 4 बॉलमध्ये. त्यामुळे अजूनही 2 बॉलमध्ये आता किती धाबा खर्च करेल यंगस्टर खेळाडू जयला तुम्ही पाहताय. राईट नंबर ऑफ द विकेट टर्न केला. यावेळेस देखील 2 धाबा एकमेकांचा प्रयत्न 100% करतील या शंका नाहीये. डिपन वाराच्या वेगानं सुसाट झपाट्यानं बॉलवरती पोहोचतो. अनिकेत मध्ये 2 धाबा रोखू शकत नाहीये. धाव फलक पुढे सरकेल. अजूनही या मॅचमध्ये 7 बॉल 16 धाबाची गरज आहे. शेवटचा बॉल महत्त्वाचा आहे. जर इथून शेवटच्या बॉलवरती षटकार आला तर पुन्हा एकदा पारड जड होईल टीम मोपाडा एरंदाडचं. परंतु जर डॉट आला, एखादी विकेट आली तर पुन्हा एकदा संघ चांगल्या स्थितीमध्ये पार मिळेल. सारा 11 चिखलोली या मॅचमध्ये यातली मात्र शंका नाही आहे. त्यामुळे इथून या मॅचमध्ये आपण पाहतोय हा शेवटचा बॉल भरपूर महत्त्वाचा आहे दोन्ही संघासाठी. मोजून मापून तोलून हा बॉल टाकावा लागेल बॉलरला देखील.
इथे लाईन चेक करावी लागेल. पंच वळत आहेत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 15ची आता गरज आहे या मॅचमध्ये. हर्षदने हेच सांगितलंय की वाईट यॉर्कर टाकायचं आहे. त्याच अनुषंगाने लाईन कुठेतरी भरकटल्या. मी म्हणे गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅकवरती जय या मॅचमध्ये. परंतु जयला इथून 5 बरोबरती जे गमावलंय ना ते शेवटच्या बरोबरती कमवायचं आहे. चांगला फटका आहे गॅपमध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्याला संधी नाहीये. एक टप्पा घेतला आणि सुसाट बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार आलाय. त्यामुळे सामना आता रंगेल यात मात्र शंका नाहीये. कारण 6 बॉल 11 धाब्याची गरज या मॅचमध्ये. 6 बॉल 11 धाबा. चेस होऊ शकतात का संदीप घायल? का होऊ शकत नाही. कारण याच मैदानावरती आपण एक सामना पाहिला होता. कल्याण डोंबिवलीचे 2 संघ नवापाडा विरोधात चंदगेम मडवली बी 6 मध्ये 31 धाबा देखील चेस झाल्या होत्या. आणि याच मैदानावरती नेक्स्ट मॅचमध्ये अंबेशू येते. त्याने देखील 6 मध्ये 25ची गरज असताना ओमकार मोरेनं त्या धाबा चेस केल्यात मध्ये. मग या मॅचमध्ये 6 मध्ये 11 चेस होतील की थांबवल्या जातील हा प्रश्न उभा आहे. बॉलिंग लाईनअप चांगली आहे टीम चिखलोलीची. या धाबा ते रोखू शकतात यात मात्र शंका नाही आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये कोणत्या बॉलरचा वापर करावा. अक्षय सुरकदेसारखा एक चांगला खेळाडू, प्रथमेश तेलंगीसारखा एक चांगला खेळाडू. मग आता कोणत्या बॉलरवरती जबाबदारी द्यावी हा प्रश्न घोंगावलाय आणि त्यातून कदाचित उत्तर निघालाय अक्षय सुरखादे. अंबेशू टीम निर्णय कळवा. क्षणाचाही विलंब न करता टीम अंबेशू आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. तेजस फिल्डिंग फिल्डिंग यस फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे इन्व्हाइट केले टीम बॅटिंग करण्यासाठी. गावदेवी पिंपरोलीवाडीला विनायक गोरेचा संघ मैदानावरती खेळताना दिसेल. 6 बॉल 11 धाब्याची गरज या मॅचमध्ये. 62 धाबाचं टार्गेट होतं आणि आता त्याच लक्ष्याचा पाठलाग करत असताना अक्षय आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. अक्षय सुरखादे 6 बॉल 11 धाबा. पहिला बॉल बॅटची कडा एस्टेटच्या मागे बॉल ट्रॅव्हल होतोय. हर्षदनं बॉलला स्टॉप केलाय. त्यामुळे इथून डॉट बॉलची समाप्ती होत असताना प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवेल टीम मोहपाडा एरंदाडवरती. तर एखादा मोठा फटका प्रेशर पूर्णपणे असेल टीम चिखलोलीवरती. त्यामुळे या मॅचमध्ये प्रत्येक बॉल चांगला टाकायचा याच अनुषंगानं अक्षयला तुम्ही पाहताय. पहिला तर डॉट आलाय. पुढचे 5 बॉल 11ची गरज या मॅचमध्ये. बॉल तयार. राईटम ओर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल होता. आपटी बार टाकण्याचा प्रयत्न. बाउन्स अतिरिक्त आपण जरूर पाहिला. परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. नाही थांबणार. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा मोक्याच्या निर्णयाक्षणी धोक्याची घंटा वाजवणारा चौकार आलाय. 4 बॉल 11 धाब्याची गरज. 5 बॉल 11ची गरज होती. आता 4 बॉल 7 धाब्याची गरज आहे या मॅचमध्ये. 4 बॉल 7 धाबा इथून चेस करायचे आहेत. एखादा मोठा फटका. पुन्हा एकदा टीम मोहपाडा एरंदार. एखादी विकेट. पुन्हा एकदा टीम चिखलोली. या मॅचमध्ये दोन्ही संघाचा संघर्ष आपण पाहिला या मॅचमध्ये. आणि असं म्हटलं जातं ना जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होता है. बिना संघर्ष के यहाँ पर कोई मान नहीं होता है. अरे जब तक न पडे चिन्ह होते के घाव तब तक तो पत्थर भी भगवान नहीं होता है. मग या मॅचमध्ये आता संघर्ष कोणाचा. दोन्ही टीम प्रयत्न करतायत. दोन्ही टीम प्रयत्न करतायत. फुलटॉस आणि फुलटॉसला थारा नाहीये मैदानाच्या आतमध्ये. जाईल बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाय चौकार. सामना खुला गेलाय पूर्णपणे या मॅचमध्ये. परंतु जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही ना आपण देखील सांगू शकत नाही की सामना जिंकणार कोण या मॅचमध्ये. अद्याप आपण पाहतोय आता चेंडू शिल्लक असतील 3 आणि 3 बॉलमध्ये 3 धाब्याची गरज. तीन बॉल 3 धाबा. फुलटॉस आक्रमण आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. MSD स्टाईलनं सामना जिंकलाय टीम फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा एरंदाडनं. अभिनंदन टीम मोहपाडा एरंदाड. तर हार्ड लक टीम चिखलोली.